हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. तर आता आपले राहिलेले काही क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेट 5.3 मधले आणि काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण या लेक्चरमध्ये बघूयात. तर इथे बघा क्वेश्चन काय सांगतोय की डायगोनल ऑफ अ रोम्बस आर 20 अँड 21 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे रोम्बस आहेत आणि त्याच्या डायगोनल्सची मेजरमेंट आपल्याला दिली आहे. पुढे काय सांगितलं आहे, देन फाइंड द साईड ऑफ रोम्बस अँड इट्स पेरीमीटर. रोम्बस काढूयात. हा रोम्बस इथे मी काढते. त्याचे डायगोनल्स काढू. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये 20 आणि 21 सेंटीमीटर आपल्याला सांगितलेली आहे की काय त्याची लेंथ आहे. मग पुढे देन फाइंड द साइड ऑफ अ रोम्बस अँड इट्स पेरीमीटर. म्हणजे बघा ही आहे एक ह्याच्यातली 20 सेंटीमीटर, किंवा ह्याला आपण 21 सेंटीमीटर बोलूयात आणि ह्याला बोलूयात 20 सेंटीमीटर. ठीक आहे, याला मी काय म्हणते 21 सेंटीमीटर, याला म्हणते 20 सेंटीमीटर. आणि आपल्याला त्याचं काय करायचं, साईड्स फाइंड आउट करायचे. आता आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे साईड्समध्ये काय की रोम्बसच्या ऑल साईड्स आर इक्वल. म्हणजे आपल्याला जर फक्त एक कुठलीही साईड मिळाली तरी आपल्याला काय होणार आहे, आपल्याला सगळ्या साईड्सची मेजरमेंट भेटणार आहे. आणि पेरीमीटर म्हणजे काय असतं बघा. आता हा आहे पेरीमीटर आपल्याला काढायचे. म्हणजे काय, ऑल साइड्स ॲडिशन, सगळ्या साईड्सची आपल्याला काय करायला लागणार, ॲडिशन करावी लागणार. बरोबर. त्याच्या पुढे साईड कशी, आपल्याला साईड्स सगळ्या इक्वल आहेत. ऑल साईड्स काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे कुठलीही एक साईड आपण काढली तर आपल्याला काय होणार आहे, बाकीच्या साईड्स ऑटोमॅटिकली भेटणार आहेत आणि मग आपण पेरीमीटर काढणार आहे. प्लस इथे बघा आपल्याला काय माहिती, डायगोनल्स काय असतात इथे, हे इथे 90 डिग्री असणार आहे. बरोबर, हा आहे 90 डिग्री. ठीक आहे, आपल्याला हेही माहिती आहे की हे जे डायगोनल्स असतात ते एकमेकांना काय करतात, बायसेक्ट करतात. म्हणजे आपल्याला जर हा बघा हा 90 डिग्री आहे. बरोबर, हा 90 डिग्री अँगल. ओके, आपल्याला जर ही साईड कळाली, ही साईड कळाली तर आपण ही काढू शकतो. कसं, पायथागोरस थेरमनी काढू शकतो. आता आपल्याला हे पूर्ण माहिती आहे तर आपल्याला माहिती की याच्या हाफ असते हा डिस्टन्स. बरोबर, सो आपण हाफ डिस्टन्सनी हा डिस्टन्स काढणार आणि ही साईड पायथागोरस थेरमनी फाइंड आउट करणार. तर आता बघूयात कसं. क्वाड्रिलॅटरल काय नाव आहे, नावच दिलं नाही, आपण देऊन घेऊयात. ए बी सी डी आणि ह्याला नाव देते मी ह्या पॉईंटला ओ. ठीक आहे, पॉईंटला नाव दिलंय ओ. आता बघा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस. बरोबर, आणि आपल्याला काय माहिती आहे, ॲज वी नो डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट ईच अदर. देअरफोर आपण काय लिहू शकतो की बी ओ इज हाफ ऑफ बी डी. तर हाफ ऑफ बी डी किती दिलेला आहे, 21. सो हाफ ऑफ 21 काय येणार, 21ला 2ने डिवाइड करू. सो 2 1 जा 2, 2 - 2 इज 0. हा 1 खाली, हा 1 खाली, इथं 0. 2 5 जा 10. सो हा किती आलेला आहे, 2ने 21ला जर डिवाइड केलं 10.5 येणार.
किती 10.5. ओके, सो BO भेटलेला आहे 10.5. मग आता आपल्याला अजून काय माहिती आहे? अँड दुसरं काय फाइंड आउट करणार आपण? AO. AO इज हाफ ऑफ AC. सो हाफ ऑफ 20 म्हणजे किती? 10. बरोबर. AO आपल्याला किती भेटलेला आहे? 10 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये आहे युनिट. सो आपण लिहिलं. सो आपल्याला आता हा ग्रीन पेनने मी लिहिते. हा भेटलेला आहे 10.5, हा भेटलेला आहे 10 आणि आपल्याला माहिती की हा 90 डिग्री आहे. सो या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला ही गोष्ट माहिती की आपण इथे पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. बरोबर. तर मी इथे लिहिते ॲज डायगोनल्स of a rhombus bisect each other. Therefore मेजर अँगल कुठला आहे? AOB. Therefore in triangle लिहूया आपण. Therefore in triangle AOB, major angle AOB equals to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, काय येणार? पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला AB ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या ऑपोजिट साईडची आहे ती. म्हणजे काय? AB स्क्वेअर इज इक्वल्स टू AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर. आता काय आहे AO? AO आपल्याला माहिती आहे तिथे काय दिसतोय? 10 स्क्वेअर प्लस OB काय आहे? 10.5 स्क्वेअर. ठीक आहे. ठीक आहे. आता पुढे आपण सॉल्व करूयात. AB स्क्वेअर काय येणार इथे? किंवा जर दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला आपण किंवा आपण लिहूया तिथं आणि इथे येणार 10चा स्क्वेअर इज 100.50. ठीक आहे. ह्या सगळ्याला ॲड करून आपल्याला भेटणार 145 अपॉन 10 म्हणजे इथे काय येणार? 14.5 सेंटीमीटर. हे आलेलं आहे ABचं डिस्टन्स. सो इथे लिहून घ्या म्हणजे आपल्याला एक साईड भेटलेली आहे बघा. AB किती भेटली? 4.5. बरोबर. म्हणजे बाकीच्या साईड्स पण तेवढ्याच असणार. सो आपण 14.5 सॉरी. सो 14.5 आपण काढलेलं आहे. एवढं लिहून घ्या. मला पुढचं सांगायचं आहे किंवा मी पुढच्या स्लाईडवरती लिहिते की आता आपल्याला इथे कळालं आहे की हा 14.5 आहे. मग आपण काय लिहिणार? सिन्स ऑल sides of rhombus are equal. ठीक आहे. मग आपल्याला काय कळालंय? ती साईड जी भेटलेली आहे ती कोणती आहे? AB. AB is equals to 14.5. Therefore AB equals to 14.5. आता आपल्याला पेरीमीटर फाइंड आउट करायचं आहे. सो पेरीमीटर ऑफ रोम्बस सगळ्या साईड्सची ॲडिशन आहे. ठीक आहे. किंवा मी त्याला मग डिरेक्टली 4 × 14.5 करते. सो 14.5 × 4 किती येणार? 5 4 जा 20, 4 4 जा 16 प्लस 2 18, 4 1 जा 4 प्लस 1 5. सो किती आलेलं आहे? 58 सेंटीमीटर इज द पेरीमीटर. ठीक आहे.
हा एक भेटला आणि इथे आपल्या सगळ्या साईड्स भेटल्यात. त्यापेक्षा मी ए बीला करते. सो लिहून घ्या हे. आधी पहिली स्लाइड ओपन करून देते. इथे 110 येणार. 110.50. सो लिहून घ्या हे. नेक्स्ट आपण बघणार आहोत. पुढची स्लाइड. आता क्वेश्चन नंबर 5 आपण बघूयात. काय सांगितलंय बघा की स्टेट विथ रिझन्स वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे इथे स्टेटमेंट दिलंय जसं की एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रोम्बस. तर आपल्याला सांगायचं की हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, प्लस त्याचं रिझन द्यायचं आहे की का ट्रू आहे का फॉल्स आहे. सो पहिला आपण बघतोय की एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रोम्बस. हे ट्रू आहे की फॉल्स आहे मला सांगा. आता रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे? असा असतो रोम्बस, बरोबर? हे नाही. सो रोम्बसची प्रॉपर्टी काय आहे की ऑपोजिट साइड्स ऑल साइड्स काय असतात? इक्वल असतात, बरोबर? बट पॅरलेलोग्राममध्ये काय आहे आपण बघितलेलं आहे की ऑपोजिट साइड्स हे फक्त इक्वल आहेत. तर म्हणजे पॅरलेलोग्राममध्ये फक्त ऑपोजिट साइड्स इक्वल आहेत, वेअरॅज रोम्बसमध्ये काय आहे? ऑल साइड्स इक्वल आहेत. सो इट इज फॉल्स स्टेटमेंट. मग आपण काय लिहिणार? किंवा डिरेक्टली फॉल्स लिहूया. फॉल्स बिकॉज in rhombus all sides are congruent, बरोबर? whereas in parallelogram काय? only opposite sides are congruent. ठीक आहे. सो हे आता तसं सेकंड स्टेटमेंट आपल्याला काय दिलंय बघूयात. एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल. ठीक आहे. सेकंड आहे एव्हरी रोम्बस इज अ रेक्टँगल. आता सांगा रेक्टँगलची आणि रोम्बसची प्रॉपर्टी आपल्याला माहीत पाहिजे. काय की रेक्टँगलमध्ये आपल्याला माहिती आहे की ऑल अँगल्स आर 90 डिग्री. म्हणजे काय? ऑल अँगल्स आर इक्वल. बट रोम्बसमध्ये आपण काय बघितले की ओनली ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर रोम्बसचे सगळे अँगल्स हे इक्वल नसतात. त्यामुळे आपण इथे लिहिणार की फॉल्स बिकॉज काय आहे की इन रेक्टँगल all angles are equal, whereas in rhombus only opposite angles are कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. सो हे त्याचं रिझन आहे.
सो लिहून घ्या हे पहिले दोन, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण आता. काय आहे थर्ड बघूयात आपण. स्टेटमेंट काय आहे की ईच रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. ईच rectangle is a parallelogram. आणि नेक्स्ट आहे की each square is a rectangle. Each square is a rectangle. मग आता मला सांगा की रेक्टँगल आणि पॅरलेलोग्राम. आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड्स काय असतात, पॅरलल असतात, बरोबर. त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू येते. ट्रू बिकॉज इन बोथ rectangle and parallelogram opposite sides are parallel and congruent both. ठीक आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे. आता स्क्वेअरमध्ये बघू. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. हो का, कारण आपण बघितलं होतं की रेक्टँगलमध्ये काय, ऑल अँगल्स आर इक्वल. सेम स्क्वेअरमध्ये आहे. स्क्वेअरमध्ये सगळे अँगल्स किती असतात, 90 डिग्री. सो हे इक्वल झालं. मग इथे लिहूया आपण ट्रू बिकॉज इन बोथ square and rectangle all angles are equal. ठीक आहे, हे दोन स्टेटमेंट्स लिहून घ्या. झाले. नेक्स्ट बघूयात आता आपण दोन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की ईच स्क्वेअर इज अ रोम्बस. फिफ्थ, ईच स्क्वेअर इज अ रोम्बस. आणि सिक्स्थ काय आहे की एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ rectangle. Every parallelogram is a rectangle. ठीक आहे, इथे आन्सरमध्ये काय येणार बघा. ईच स्क्वेअर इज अ रोम्बस. तर येस, का, कारण स्क्वेअरचे सगळे साइड्स जे असतात ते काय असतात, इक्वल असतात, बरोबर. इवन फॉर रोम्बस. रोम्बसमध्ये काय असतात, इक्वल असतात सगळे साइड. त्यामुळे हे स्टेटमेंट येते ट्रू. मग आपण लिहिणार आहोत ट्रू. वाय, बिकॉज all sides of
rhombus and square are equal. बरोबर आहे. आता इथे बघूयात की एव्हरी पॅरलेलोग्राम इज अ रेक्टँगल आहे का, तर नाही. का? कारण रेक्टँगलचे सगळे अँगल्स कसे असतात, इक्वल असतात, बरोबर. बट पॅरलेलोग्राममध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त ऑपोजिट साईड्स आणि ऑपोजिट अँगल्स इक्वल असतात. त्यामुळे इथे मी लिहिणार फॉल्स, बिकॉज इन रेक्टँगल all angles are equal. बरोबर. Whereas in parallelogram only opposite angles are equal. ठीक आहे. सो हे लिहून घ्या. ओके. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.3 संपतोय. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो इथे आत्ता आपण थांबूयात. थँक्यू सो मच.